नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामधला आजचा हा 46वा पार्ट आहे. तर बघा, यामध्ये आपण सर्व क्वेश्चन मराठीचे कव्हर केलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, अनुस्वार व विसर्ग यांना डॅश डॅश म्हणतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, स्वरादी म्हणतात. बघा, अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी म्हणतात कारण स्वर आहे आधी ज्याच्या असा तो शब्द म्हणजे स्वरादी. बघा, पुढचा प्रश्न आहे, संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात. तर याचं करेक्ट आन्सर आहे देवनागरी लिपी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा उपयोग करतात आणि ही जी भारतातली सर्वाधिक प्रचलित आणि वैज्ञानिकदृष्ट्या तसंच स्पष्ट ध्वनी व्यवस्थेची लिपी देखील म्हणून ओळखली जाते ही देवनागरी लिपी. म्हणूनच ती संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषांमध्येही वापरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा. तर वेगळा पर्याय कोणता आहे? ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, च. कारण बघा, खू, ध, भ हे जे शब्द आहेत हे पूर्ण उच्चाराचे व्यंजन ध्वनी आहेत. तर च हा हलंत स्वरूपातील अपूर्ण व्यंजन आहे, त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲ व अ या दोन नव्या स्वरांना वर्णमालेत कधी स्थान देण्यात आलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे 2009, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, 2009 साली मराठी वर्णमालाला शुद्धीकरण समितीच्या शिफारशीवरून 2009मध्ये ॲ आणि अ हे जे दोन ध्वनी आहेत या ध्वनीचे नियोजन करून स्वरमालेत यांना बदल व नवीन स्वरांना अधिकृत अशी मान्यता देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह येते. तर विधानार्थी वाक्य जे असतात त्याच्या शेवटी पूर्णविराम येतो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. विधान सांगणाऱ्या, तथ्य मांडणाऱ्या किंवा शांतपणे माहिती देणाऱ्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम लावला जातो. पुढचा प्रश्न आहे, आमच्या आनंदावर विरजण पडले या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, विरस होणे. तर बघा, विरजण पडणे म्हणजे एखाद्या प्रसंगातील आनंद कमी होणे किंवा वातावरणात कंटाळवाणेपणा येणे, म्हणजेच आनंदावर विरस किंवा निरसता पसरल्याचा अर्थ आपल्याला या वाक्यातून व्यक्त होतो, त्यालाच आपण ध्वन्यार्थ असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर बघा, कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? पहिला आहे अनेकवचनी, दुसरा आहे एकवचनी, तिसरा आहे एकाक्षरी आणि चौथा आहे बहुवचनी. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, एकाक्षरी जो शब्द असतो तर त्या शब्दाचं अनेकवचन होत नाही, कारण एकाक्षरी शब्द खूप लहान असल्याने त्याचं रूपांतर त्याच्या रूपामध्ये विकार बदल किंवा रूपप्रत्यय सामान्यतः होत नाहीत, म्हणून अशा शब्दांचे अनेकवचन किंवा सामान्य रूप होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कापू नको, नको रे कापू मला, तुम्ही नका ना कापू. याचा अलंकार ओळखायचा आहे. तर बघा, इथे जे एक सेंटेन्स दिलेलं आहे त्याचा अलंकार आहे अनुप्रास अलंकार, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, अनुप्रास अलंकार का आहे, तर ओळीमध्ये क ध्वनीचा वारंवार उपयोग झालेला आहे. तसंच या ध्वन्यात्मक सौंदर्य निर्माण झालेलं आहे या क क कापू, नको, नको रे, म्हणजे क क आलेला आहे आणि यामुळे त्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. तर बघा, एकाच वर्णाची पुनरावृत्ती होणे याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. तर पुढचा प्रश्न आहे, राम म्हणाला की आपण पाहून घेऊ, वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, मुख्य वाक्य राम म्हणाला आणि गौण वाक्य आहे आपण पाहून घेऊ, असे दोन भाग कीने जोडलेले आहेत. कशानं? तर हे की जो शब्द आहे त्या कीने जोडलेले आहेत आणि दोन भिन्न क्रियेचे संकेत असल्याने याच्यामध्ये मिश्र वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी साधित शब्दाचा पर्याय निवडा. तर साधित शब्दाचा पर्याय आहे करणारा, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर करणारा हा कर या धातूपासून तयार झालेला साधित शब्द आहे. क्रियापदावरून प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना साधित शब्द असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया, वेगळा गट निवडा. तर वेगळा गट निवडायचा आपल्याला, संस्कार, प्रतिकार, अवमान आणि जनक. तर ह्याच्यातलं करेक्ट म्हणजे वेगळा शब्द आहे जनक. तर तो का वेगळा आहे? संस्कार, प्रतिकार, अवमान हे जे शब्द आहेत हे सर्व प्रत्यययुक्त शब्द आहेत. तर जनक हा जो शब्द आहे तो मूळ शब्द असून त्यात उपसर्ग प्रत्यय लागलेला नाही, म्हणून हे संस्कार, प्रतिकार आणि अवमान हे कसे येतं? प्रत्यययुक्त आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. तर देशी शब्द ओळखायचा आपल्याला आणि त्याच्यात देशी शब्द आहे कंबर,
म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कंबर हा पूर्णपणे देशी म्हणजेच मराठी, भारतीय मराठी जी आहे त्याच्यामध्ये त्याची उत्पत्ती झालेली आहे, म्हणून तो देशी शब्द आहे. तर फणस, सौदागर हे कसे आहेत, अरबी शब्द आहेत. फणस आणि सौदागर अरबी फारसी आहेत. तर ट्रेन हा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पावसाळा असला तरी मुले अलीकडे छत्र्या वापरत नाहीत, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हा जो वाक्य आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विरोधदर्शक वाक्य आहे. कारण वाक्यात असला तरी या शब्दामुळे अपेक्षित गोष्ट कशी झाली, उलटी घडते, म्हणून दोन विचारामध्ये विरोध दिसतो आपल्याला. त्यामुळे हे वाक्य विरोधदर्शक प्रकारचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते, विधेय ओळखा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हवा कोंदट असल्यास बिघडते, ह्याच्यातलं विधेय आहे बिघडते, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. विधेय म्हणजे काय, कर्त्याच्या विषयी काही माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विधेय असं म्हणतो. आणि या वाक्यात प्रकृती काय होते तर बिघडते, त्यामुळे बिघडते हेच काय त्याचं विधेय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीते शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा. तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन नांदी. म्हणजे जे नाटकाची सुरुवात होत असते तेव्हा जे गीत गायले जातात, देवी देवतांचे गीत गायले जातात, त्याला आपण स्तवन गीत म्हणतो, त्यालाच आपण नांदी असं म्हणतो. तर हे नाटकाचा मंगलाचरण म्हणून ओळखलं जातं, त्याला आपण मंगलाचरण असं पण म्हणतो त्याला. तर पुढचा प्रश्न आहे. उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही, यासाठी समर्पक म्हण सुचवा. तर उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला म्हणजे काय, काहीतरी करण्यासाठी जो धडपडत असतो, जो काहीतरी प्रयत्न करत असतो, त्याला जरी अपयश आलं तरी त्याचं जे प्रयत्न असतात ते काही कमीपणाचे लक्षण नाही, तर ते एक त्याच्या अंगी असणाऱ्या श्रेष्ठत्वाचे लक्षण असतात. मग त्याला आपण कमी समजायची गरज नाही. तर याच्यासाठी समर्पक म्हण कोणती आहे, तर याच्यासाठी चढेल तो पडेल, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. कारण उत्कर्षासाठी प्रयत्न करणाऱ्याला अपयश आले तरी त्याचा कमीपणा नसतो, म्हणजेच चढेल तो पडेल. म्हणजे एखादा जर काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे, आता उदाहरण पाहायला गेलं तर जो झाडावर चढेल किंवा चढण्यासाठी प्रयत्न करेल तर तोच खाली पडणार आहे ना. खाली बसून त्याची मजा पाहणार आहेत, काय तथ्य आहे किंवा काय राम आहे, काहीच नाही. परंतु जो चढण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा जो पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय, हा ठीक आहे तो पुढे नाही गेला किंवा जरी धडपडला किंवा अपयश आलं तरी पण त्याच्यात काय कमीपणा नाही. पुढचा प्रश्न पाहूया. 21 हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर 21 हा सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तर बघा 1 अधिक 20 या दोन संख्याच्या योगाने 21 बनते आणि दोन संख्येची बेरीज सांगणारा समास म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि त्याचा निबंध लिहून झाला. म्हणजे इथं आहे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि वाक्य कोणतं आहे तर त्याचा निबंध लिहून झाला. तर बघा ह्याचं क्रिया कशी दाखवलेली, कंप्लीट झालेली क्रिया दाखवलेली, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे समापन कर्मणी. तर बघा ज्या वाक्यात कर्मावर क्रियेचा परिणाम होतो आणि क्रिया पूर्ण झाल्याचे पण दिसून येते त्या वाक्यातून, तर त्या वाक्यरचनेला आपण समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असं म्हणतो. यात क्रिया गेल्या, झाले, दिले, केले, लिहिले, खाल्ले असे समापन दर्शवणारे शब्द असतात त्याच्यामध्ये. आता इथे झाला हा शब्द आहे म्हणजे लिहून झाला आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून समापन कर्मणी आहे. पुढचं वाक्य पाहूया. वाक्याचा काळ ओळखा. आता वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आणि शिवाजी महाराजांसाठी मावळे लढले होते. तर वाक्य काय, शिवाजी महाराजांसाठी मावळे लढले होते. बघा पहिलं ऑप्शन आहे पूर्ण वर्तमान काळ, दुसरं आहे रीती भूतकाळ, तिसरं आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथं आहे भविष्यकाळ. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पूर्ण भूतकाळ, म्हणजे क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कारण लढले होते या क्रियापदात होते हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि जे भूतकाळातली कृती पूर्ण झाल्याचं दर्शवत आहे. त्यामुळे हा जो वाक्य आहे, हे जे वाक्य आहे तर लढले होते, होते या शब्दामुळे आपले पूर्ण भूतकाळाचं सेंटेन्स बनत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शक्य क्रियापद ओळखायचे. तर पहिलं ऑप्शन आहे बघा, माधुरी गावाला जाण्याची शक्यता आहे. शक्य क्रियापद ओळखायचे. हे तू करच म्हणजे फिक्स सांगितलं तुला करावंच लागेल किंवा करच. आईला आता चालवते, चालवते इथे पण शक्यता दाखवलेली आहे. आणि गायीने वासराला पळवले, तर पळवले, तर ही क्रिया पूर्ण केलेली आहे. तर शक्य क्रियापदामध्ये आईला आता चालवते म्हणजे क ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. चालवते म्हणजे तिला आता चालणं शक्य झालेलं आहे. माधुरी गावाला जाण्याची शक्यता आहे, परंतु फिक्स आहे का, शक्यता आहेत सांगितलेले, म्हणून हे वाक्य आपलं नाही.
परंतु ज्या क्रियापदामधून एखादी क्रिया होऊ शकते किंवा करता येते असा शक्यता दर्शवणारा जर अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदांना आपण शक्य क्रियापद असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. अकर्मक वाक्य ओळखा. तर अकर्मक वाक्य ओळखायचे. पहिला आहे रामा आंबा खातो. दुसरा आहे मी बैलाला मारले. तिसरा आहे विद्यार्थी प्रामाणिक आहे. आणि चौथा आहे गवळी धार काढतो. तर अकर्मक ह्याच्यातलं कोणतं आहे तर विद्यार्थी प्रामाणिक आहे. हे जे सेंटेन्स आहे हे अकर्मक आहे. आन्सर आहे विद्यार्थी प्रामाणिक आहे. म्हणजे क ऑप्शन जे आहे तर हे अकर्मक वाक्याचं सेंटेन्स आहे. तर हे अकर्मक क्रियापद असलेल्या वाक्यात कर्म नसते. याच्यामध्ये कर्म नाही आणि येथे आहे हे स्थिती दर्शवणारं क्रियापद आहे. त्यामुळे कर्म नसल्यामुळे इतर सर्व वाक्यात स्पष्ट कर्म दिसतं, परंतु याच्यामध्ये दिसत नाही. रामा आंबा खातो. कोण खातो? रामा खातो. रामा करता. काय खातो? काय नी जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला त्या वाक्याचं कर्म भेटत असतं. मग आंबा हे कर्म आहे. तसंच मी बैलाला मारले. मारणारा कोण? तर मी. आणि कुणाला मारले? तर बैलाला. बैल जो आहे तो कर्म आहे. गवळी धार काढतो. काढणारा कोण? तर गवळी. आणि काय काढतो? तर धार काढतो. आणि धार हे याच्यातलं कर्म आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी प्रामाणिक आहेत. कोण प्रामाणिक आहेत? विद्यार्थी. काय आहेत? प्रामाणिक आहेत. म्हणजे इथं कर्म भेटते का? आपल्याला नाही भेटत. म्हणून हे वाक्य जे आहे अकर्मक वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नामाच्या नंतर येणारे विशेषण म्हणजे पूर्वविशेषण, दक्षिण विशेषण, अधिविशेषण, विधिविशेषण. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे विधिविशेषण. बघा, नामाच्या नंतर येणारं जे विशेषण असतं त्याला आपण विधिविशेषण म्हणतो. ज्या विशेषणाचा उपयोग नामानंतर होतो त्यांनी विधिविशेषण म्हणतात. आणि ते कर्ता किंवा नामाचे वर्णन नंतर करतं. जसं की राम शूर आहे. राम कसा आहे? शूर आहे. राम हे नाम आहे आणि नामाच्या नंतर तो कसा आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे शूर हे काय? विधिविशेषण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अविकारी म्हणजे लिंग वचन विभक्तीमुळे बदल डॅश डॅश. पावणारी, होणारी, न होणारी आणि असणारी. तर याचं करेक्ट आन्सर आहे न होणारी. अविकारी म्हणजे काय? ज्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे कसलाही बदल होत नाही त्याला आपण न होणारी, म्हणून क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्याला आपण अविकारी असं म्हणतो. शब्दरूपात कसलाही बदल होत नाही त्याला आपण अविकारी म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यांना विकारी असं म्हणतात. तर बघा आता अविकारी शब्द कोणते येतं? जसं की फार, खूप, येथे, आज हे शब्द कायम एकसारखे राहतात. त्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, शुद्ध शब्द कोणता आहे? पाश्चात्य, उज्ज्वल, सहाय्यक आणि सुज्ञ यापैकी शुद्ध शब्द आहे सुज्ञ. म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर सुज्ञ हा शुद्ध शब्द का आहे? तर सहाय्यक ऐवजी सहाय्यक असं असायला पाहिजे होता. म्हणजे इथे येला ये जोडायला नको होतं. तर सहाय्यक असा हा शब्द आहे. तर तसंच पाश्चात्य आणि उज्ज्वल हे देखील चुकीचे शब्द लिहिलेले आहेत. म्हणून आपला सुज्ञ हा जो शब्द आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वेगळा पर्याय ओळखा. तर वेगळा पर्याय राजू, अंबुज, अंबू आणि सरोज यापैकी वेगळा पर्याय कोणता आहे? तर अंबू हा वेगळा आहे. जे क ऑप्शन आहे ते आपलं वेगळं आहे. कारण राजू, अंबुज, सरोज हे सर्व कमळ जो फूल आहे तर कमळासाठी समानार्थी शब्द आहेत. तर अंबू हा शब्द त्याच्यातला वेगळा आहे. अंबू म्हणजे काय? तर अंबू म्हणजे पाणी. अशा प्रकारे हे शब्द वेगळे आहेत. तर बघा, अशा प्रकारे मित्रांनो आपण 25 क्वेश्चन इथे घेतलेले आहेत, ज्यामध्ये सर्व क्वेश्चन मराठीचे होते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटेल. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन भेटते, जसं की कोणत्याही स्पर्धा परीक्षेची माहिती असो किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड गोष्टी असो किंवा पोलीस भरतीशी संदर्भात कोणतीही माहिती असो, तसंच याची PDF देखील. तर त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट भेटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपली क्वालिटी काय आहे व्हिडिओची. तसंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.